नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक भरती 2025 ची तयारी तुम्ही करत असाल, तुमचे प्रेफरन्सेस लॉक झाले असतील आणि तुमची कॅटेगरी ओबीसी असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी या वर्गासाठी पात्र असाल आणि तुमचा स्कोर तुलनेने कमी असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी कोणते जिल्हे सेफ झोनमध्ये आहेत, कुठे सिलेक्शन मिळू शकते आणि तुम्ही या जिल्ह्यांना प्रेफरन्सेस दिले आहेत की नाही, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण 6वी ते 8वी या वर्गांसाठी ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 135 पेक्षा कमी आणि 130 पेक्षा जास्त आहे, जे उमेदवार ओबीसी कॅटेगरीमधून आहेत, त्यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे सेफ झोनमध्ये आहेत. म्हणजेच तुमचा स्कोर 135 पेक्षा कमी असेल आणि तुम्ही 6वी ते 8वी साठी पात्र असाल, तर या 3 जिल्ह्यांना प्रेफरन्सेस दिले असतील, तर तुमच्यासाठी हे जिल्हे सेफ झोनमध्ये आहेत. यानंतर आपण कोकण विभागाकडे वळूया. कोकण विभागामध्ये रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या जागा 6वी ते 8वी साठी उपलब्ध नसल्यामुळे रत्नागिरी हा जिल्हा ओबीसी उमेदवारांसाठी सेफ जिल्हा आहे. तुमचा स्कोर 125 पेक्षा जास्त आणि 130 पेक्षा कमी असला तरी तुमचं सिलेक्शन या जिल्ह्यामध्ये होण्याचे 100% चान्सेस आहेत. यानंतर आपण मराठवाड्याकडे वळूया. मराठवाड्यामध्ये उपलब्ध जिल्ह्यांचा विचार केला तर धाराशिव हा ओबीसी उमेदवारांसाठी सेफ जिल्हा आहे. 6वी ते 8वी मध्ये तुमचा स्कोर साधारण 130 च्या दरम्यान असेल, तर धाराशिव हा तुमच्यासाठी महत्त्वाचा जिल्हा असेल. यानंतर आपण खान्देश पाहूया. खान्देशमध्ये जळगाव हा ओबीसी उमेदवारांसाठी सेफ जिल्हा आहे. विशेषतः 6वी ते 8वी मॅथ, सायन्स विषयांसाठी तुमचा स्कोर 130 च्या आसपास असेल, तर जळगाव हा जिल्हा तुमच्यासाठी सेफ झोनमध्ये येतो. आता वळूया आपण पूर्व विदर्भाकडे. पूर्व विदर्भातील सर्वात महत्त्वाचा सेफ जिल्हा म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्यामुळे कमी स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 130 पेक्षा कमी स्कोर असला तरी ओबीसी कॅन्डिडेट 6वी ते 8वी या वर्गासाठी सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर आहे भंडारा. भंडाऱ्यामध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी चांगल्या प्रमाणात जागा आहेत. त्यामुळे 130 ते 132 स्कोर असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी भंडारा हा सेफ जिल्हा आहे. त्यानंतर आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत आणि या जिल्ह्याला प्रेफरन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे 120 ते 125 स्कोर असणारे ओबीसी विद्यार्थी देखील 6वी ते 8वी साठी गडचिरोलीला सिलेक्ट होऊ शकतात. आणि शेवटी आहे वाशिम. वाशिममध्येही ओबीसी कॅटेगरीसाठी 6वी ते 8वी मध्ये तुलनेने कमी मेरिटमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. तुमचा स्कोर 125 ते 133 च्या दरम्यान असेल, तर वाशिम हा तुमच्यासाठी सेफ जिल्हा आहे. तर मित्रांनो, 6वी ते 8वी ओबीसी कॅटेगरीमध्ये कमी स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण ज्या जिल्ह्यांची चर्चा केली ते जिल्हे आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, धाराशिव, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.